तर दोघे हात लावा तुम्हाला जरा वर घ्या. तर आपण आता थांबा फोटो म्हणजे साधे फोटो घ्यायचे. तर आपण आता तथागत देऊन देतात त्या मुलीला. तर विशेष रूपानं तुमचं नाव बळवंत, तुमचं नाव सुनीता. तर विशेष रूपानं म्हणजे जरी डॉक्टरनं हे घर विकत घेतलेलं आहे तरी आम्ही तर असं म्हणणार का बळवंत साहेब आणि सुनीताताई यांनी त्यांच्या मुलीसाठी हे घर विकत घेतले आहे. आम्हाला तर असंच म्हणावं. तर सध्या म्हणजे ही मालमत्ता बळवंत साहेब आणि सुनीताताई यांचीच आहे. तर आणि आता या घराचा आपण तथागत भगवान बुद्धाच्या चांगल्या गाथेनं आपण घराचं उद्घाटन करणार आहोत. घराचं उद्घाटन म्हणजे आपण एक गाथा म्हणणार आहोत आणि रिबन कट करणार आहोत. रिबन सोडली म्हणजे सर्वप्रथम डॉक्टर पुढं, डॉक्टरच्या मागं डॉक्टरची आई, डॉक्टरच्या आईच्या मागं डॉक्टरचे वडील आणि मग आपण सर्व त्यांच्या मागं प्रत्येक रूममध्ये आपल्याला फिरायचं आहे आणि बुद्धं नमामि धम्मं नमामि म्हणत म्हणत जायचं आहे. काय तर तुम्हाला विनंती आहे, ज्या लोकांच्या हातात ताटं नाही म्हणजे ते लोक तरी टाळ्यांचा गजर करणार का नाही उद्घाटन झाल्यावर, आहे ना. तर तुम्ही लोखंडे साहेब मलाच बोलावलं ना उद्घाटनाला, हो आहे ना. म्हणजे तुमची अनुमती असेल तर उद्घाटन करा. कत्रे आहे का? तर किती एक मिनिट लोखंडे साहेब तुम्ही करणार सर, तुम्ही करणार ना. नाही थांबा मग आम्ही बरोबर आहे. तुम्ही एक हात तिथं लावा नाही तिथं लावा ते पुढे डॉक्टर मतात यायचं असं. तर जे दिसणार ते दिसत नाही. आपण सर्वांनी ती गाथा सर्वांनाच येते, जेवढे उपस्थित आहे जे कापणार ते मार्ग कोण? तर ती गाथा माझ्यासोबत सर्वांनी म्हणायची. 3 वेळा ती गाथामधली, कोण कापणार? 3 वेळा गाथामधली का रिबन कट झालं, रिबन कट झालं पण त्याचे नाही इकडेच घ्या जरा. नाही मी बरोबर आहे. तर रिबन म्हणजे तुम्ही याच्यात फोटो दिसायला पाहिजे होते तर तुम्ही आतमध्ये कसे काय गेले? आता रेकॉर्डिंग कराय कोणच नाही. तर नाही तुम्ही महत्वाची व्यक्ती आहे, या फोटो दिसले. तर आपण रिबन कट झाल्यानंतर आपल्या हातातील पुष्पांचा वर्षाव तुमच्याच अंगावर फुलाचा वर्षाव करून घेऊ नका, दारावर वर्षाव करायचा. आणि